निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रभात अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, आपण सांगितल्याप्रमाणे या नदीचं पाणी आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे। होय, समाधीच्या आधी मच्छिंद्रला जे स्नान घालायचे आहे ते ह्या पवित्र नदीच्या पाण्यानेच। गुरुदेव, इथून काही अंतरावर लोकवस्ती असेल, तिथून आम्ही पाण्यासाठी भांडी घेऊन येतो, मग पाणी घेऊन नदी ओलांड। होय, या तुम्ही। गुरुवर, तारांगणामध्ये रात्रीच्या वेळी जेव्हा ध्वजाचं चिन्ह दिसेल त्याच्या दुसऱ्या दिवशी समाधी घे असं श्री महादेवांनी सांगितलं आहे। याचा अर्थ भविष्यामध्ये नाथपंथाचा ध्वज हा चिरंतन टिकेल आणि भविष्यात मनुष्यावर जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा नाथपंथ मनुष्यासाठी जीवसृष्टीसाठी धावत येईल। आता पाणी भरून घेतो गुरुदेव। होय, या तुम्ही। गुरुवर, माझ्यामुळे सगळ्यांना कष्ट कशाला? कारण इथून पाणी घेऊन चालत राहावं लागेल। नाही गुरुदेवा, कष्ट कसलं, आम्हासनी हे समद काम करायला मिळतंय, भाग्यच आहे की आमचं। ठीक आहे, या तुम्ही पाणी घेऊन। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। मच्छिंद्र, गोरक्ष आणि तुझं नातं काय आहे हे सर्व श्रुत आहे। गुरु आणि शिष्याचं नातं कसं असावं त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तुम्ही दोघे आहात। तू संजीवन समाधी घेतो आहेस आणि तिथे गोरक्ष नाही असे होऊ शकत नाही। गोरक्षासाठी ही अत्यंत कसोटीची वेळ आहे, त्याला आता तुझ्या शिवाय राहायचे आहे। तू नाही आहेस हे स्वीकारायलाही त्याला वेळ लागेल। हा महासमाधी सोहळा ज्याला ज्याला पाहायला मिळेल त्याचे महत भाग्य। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण। सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो। समोर जे दिसते आहे तेच स्थान मच्छिंद्रच्या महासमाधीचे। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख
निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात नवलांकित नवरूपात आपल्याला ते स्थान दुरून दिसावं म्हणून सूर्यदेवांनी आकाशातून त्यावर तेज सोडले आहे. दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो गुरुदेव, या भूमीमध्ये एक वेगळे चैतन्य जाणवत आहे. अलख निरंजन अलख निरंजन जे स्थान गुरु सद्गुरूंच्या कृपेने मिळालं आहे ते सामान्य असू शकत नाही. अलख निरंजन हो ओम नमः अलख निरंजन गुरुदेवा, आपल्याला तर समाधीची समजी तयारी करायची आहे, पण अजून एक बी माणूस दिसत नाही. निरंजन हो अलख निरंजन आता इथे कोणी नाहीये, पण जसं सगळ्यांना समजेल की मच्छिंद्र इथे महासमाधी घेणार आहे, तेव्हा इथे जनसागर लोटेल. गुरुदेव, त्या स्थानावर पोहोचून तिथली माती कपाळाला लावायची आहे. गुरुदेव, तिथे पोहोचल्यावर आपल्याला फक्त स्थान ग्रहण करायचे आहे. आमच्याकडून आपली जितकी ही सेवा घडेल तितकी घडू द्यावी. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश राहिलेलं अंतर आपण पार करूयात. या निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन गुरुदेव, आता इथे केवळ गोरक्षनाथांची उणीव आहे. त्यांना आता इथे बोलवायला पाहिजे. त्यासाठी मला जावं लागेल जालिंदर. मी तात्काळ जाऊन परत येईन. सूर्यास्त होतोय गुरुवार. गोरक्षला दृष्टांत देऊन मी परत येईन. आज्ञा आहे. गोरक्षा 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 गुरुदेव, गुरुदेव, तुम्ही मला सोडून का गेलात? तुमची वाट पाहत होतो गुरुदेव. मी तुझ्यासाठीच आलो आहे इथे गोरक्षा. गुरुदेव, आपण मला वचन दिलं होतं की आपण मला कधीही अंतर देणार नाही. मी तुझ्या जवळच आहे गोरक्षा. गुरुदेव, आपण इथे नको थांबूया. मी तुमच्या सोबत येतो. मी तुला इथे केवळ संदेश द्यायला आलो आहे गोरक्षा. गुरुदेव, म्हणजे मीही तुमच्या सोबत यायचं नाहीये का?
तुला माझ्याकडेच यायचं आहे. मी, सगळे नाथ आणि दत्त महाराज मायंबा इथे आहोत. तुझ्या अंतर्ज्ञानाने तुला जी दिशा दिसेल त्या दिशेने तू मार्गक्रमण कर. क्षमा असावी गुरुदेव, परंतु आपण मला मोकळेपणाने सगळं सांगून का टाकत नाही? मी तुला जिथे सांगितलं आहे तिथे पोहोच गोरक्ष. विलंब करू नकोस. मी तुझी वाट पाहतो आहे. वेळ पडली तर वायू मार्गाने ये, पण सूर्योदयाला तू मला तिथे हवा आहेस. होय गुरुदेव. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम. गुरुदेवा, येतं तर काय बी नाही. भिक्षा मागायची म्हणलं तरी लय लांब जावं लागतंय. जिथे साक्षात दत्तगुरु आहेत तिथे काहीही उणीव राहणार नाही. अडबंगी तुम्ही पाहाल मच्छिंद्र समाधी घेतो आहे हे सर्वत्र समजेल आणि कोणत्याही निमंत्रणाशिवाय भक्त, ऋषीमुनी, जपी, तपी, साधक, संत सगळे पोहोचतील. गोरक्षाची भेट झाली. पोहोचेल तो लवकरच. तिथेच आश्रमात बसून होता. ब्रह्मदेवापदस्पर्शी जन्मला सिद्धयोगी दिक्पलायन नारायण अवतरला. तो सिद्धयोगी चरपटीनाथ जाहला. ओम चैतन्य चरपटीनाथाय नमः. जालिंदर नाथांनी संकेत दिल्याप्रमाणे मी पूर्व दिशेकडे निघालो तर आहे, परंतु कशासाठी जायचे आहे, तिथे काय होणार आहे याची काहीच कल्पना नाही. या सगळ्या नवनारायणांना मी अवतार घेताना पाहिले आहे. मनुष्य धर्माचे सगळे नियम सांभाळत हे नवनारायण नवनाथांच्या रूपात लहानाचे मोठे झाले. परंतु या सगळ्यांमध्ये मच्छिंद्रने खूप मोठी जबाबदारी पार पाडली. आज त्या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून त्याला मुक्त केला आहे. कारण प्रत्येक नाथ हा स्वतंत्रपणे कार्य करण्यासाठी समर्थ झाला आहे. त्यामुळे मच्छिंद्रला समाधी घेण्यासाठी अनुमती दिली आहे. मी समाधीचा निर्णय घेतला आणि श्री दत्त महाराज, श्री महादेव यांनी मला सहाय्य केले. आज सगळे माझ्यासोबत आहेत, परंतु माझा गोरक्ष नाही. त्याने लवकरात लवकर इथे पोहोचावं म्हणजे मला समाधान वाटेल. नाथ संप्रदायाचे कार्य अतिशय उत्तम सुरू असताना अचानक असं काही समोर येईल याची कल्पनाच नव्हती. परंतु आता मी गुरुदेवांचा निर्णय स्वीकारला आहे. एक गोष्ट निश्चित आहे की गुरुदेवांची उणीव कायम जाणवत राहील.
नाथ संप्रदाय हा एक विशाल परिवार आहे। यात केवळ नाथ नाही तर अनेक देव देवता सिद्ध झालेल्या शक्ती सगळं काही आहे। मात्र आमच्या सगळ्यांसाठी एक मोठा आधार आहे, ते म्हणजे श्री मच्छिंद्रनाथ, आमचे सद्गुरू। ते प्रत्यक्ष नसणार आहेत हे खूप जाणवे, परंतु त्यांचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असतील। हा तर चरपटीनाथ दिसतो। कुठे चाललाय हा? चरपटीनाथ, 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 चरपटीनाथ। रुद्रतेज शिव शंभू भूपती महादेव तू दिव्य जती शरण तुला जो जाणील भक्ती कर विनाशासुई शक्ती परम शिष्य विचल गुरु भक्ती किमया दार तू धर्मपदी प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरख जती शुभम भवत, शुभम भवत, शुभम भवत, शुभम। चरपटी, कुठे चाललायस? जालिंदर नाथांनी मला पूर्वेला येण्याचे संकेत दिले आहेत। जसे संकेत मिळत आहेत तसा मी निघालोय। चरपटीनाथ, मीही त्याच दिशेला चाललोय, तू माझ्यासोबत चल। जशी आज्ञा करू दे। काहीतरी मोठं होणार आहे असं वाटतं आहे मला। येतो। आदेश, आदेश, अलख निरंजन, अलख निरंजन। गुरुदेव, मला सगळ्या पशुपक्ष्यांचे आवाज कानावर येत आहेत। सगळे मला आकांत करून सांगतायत की गुरुदेवांना समाधी घेण्यापासून थांबवा। मी काय करू गुरुदेव? माझा देव आता माझ्या डोळ्यामोर नसल, पण माझ्या देवाची महती समध्या जगामोर आणीन मी। आमचं महत् भाग्य की असे सद्गुरू आम्हाला मिळाले। नाथ पंथाची ही मोठी ठेव आहे।
समाधीची तिथी निश्चित झाली आहे. श्री महादेवांनी संकेत दिला. सूर्योदयानंतर दुसऱ्या प्रहरात मी समाधीस्थ होतो. अखेर तो क्षण जवळ आला.